आज नागपुरात खरं तर राष्ट्रवादीचं चिंतन शिबिर होते आहे। महत्त्वाच्या बैठका पार पडते आणि एक महत्त्वाचं म्हणजे वेगळ्या पद्धतीने ही बैठक होती आहे। कशा पद्धतीने बैठक होणार सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत जे आहे राष्ट्रवादीचे नेते जे आहे प्रफुल्लभाई पटेल आहे। प्रफुल्लभाई पटेल यांना जाणून घेऊ भैया कशा पद्धतीने यावेळेस वेगळ्या पद्धतीचं म्हणजे इतर चिंतन शिबिरापेक्षा वेगळ्या पद्धतीचा कार्यक्रम यावेळेस आमच्या पक्षाचा ध्येय दिशा धोरण हे ठरवायचा हा एक महत्त्वाचा पाऊल आहे आणि चिंतन शिबिर अनेक वेळा होत असते, भाषणं होत आहे, जरूर त्याच्यामधूनही फायदा होत असतो, पण लोक येतात भाषण ऐकून चालले जातात। प्रत्येकानं मी सहभागी झालो, माझा काही मत लोकांनी जाणून घेतलं, पक्षांनी जाणून घेतलं, हे कधी असं घडत नाही। यावेळी आम्ही म्हणून हा एक वेगळा अभिनव प्रयोग केला आहे। 10 ग्रुप केले, 10 वेगवेगळे विषय दिले आणि त्या 10 ग्रुप 2-2 अडीच तास त्या 50-50 लोकांचे 40-50 लोकांच्या ग्रुपमध्ये बसून चर्चा करतात आणि त्यांची काही सूचना असेल मग ते नंतर सगळ्यांच्या समोर ते मांडणी करतील आणि त्याच्यावर नंतर पक्ष नेतृत्व भाष्य करतील। हा अतिशय एक चांगला अभिनव प्रयोग आहे आणि नागपूर डिक्लेरेशन हा नाव त्याचं दिलं जाईल, कारण नागपूर डिक्लेरेशनप्रमाणे पक्ष यापुढे कसा चालणार, काय पक्षाच्या ध्येय राहणार, दिशा राहणार, धोरण राहणार। आमचा पक्ष शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेवर चालणारा पक्ष आहे। आम्ही सर्वधर्म समभाव या आमच्या विचारांनी चालवतो। या सगळ्या गोष्टीला आज या नागपूर डिक्लेरेशनमध्ये स्थान मिळेल आणि त्या निमित्तानं आजचा हा चिंतन शिबिर आमचा अतिशय महत्त्वाचा आणि एक वेगळा अभिनव प्रयोग आहे। दादांनी असं म्हटलंय की पुढच्या पिढीसाठी खरं तर हे शिबिर घेतोय, म्हणजे कधीतरी भविष्यात याची नोंद होईल अशा पद्धतीचं हे शिबिर। अगदी बरोबर आहे। कुठलाही पक्ष काही वर्ष 2 वर्षासाठी काम करत नसते। आता पुढच्या 5 वर्षानंतर परत महत्त्वाच्या देशाच्या राज्याच्या निवडणुका येईल, त्याच्यासाठी पण तयारी करावं लागते। त्याच्या पुढेही पक्ष काही म्हणजे ठीक आहे, सत्ता येते जाते पण पक्ष चालवावं लागते। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। पक्षाच्या कार्यकर्त्याला एक उद्बोधन, त्यांना एक प्रेरणा, त्यांना मुद्दे हे आपला पक्ष नेतृत्वाकडून मिळालं पाहिजे, हे अतिशय महत्त्वाची बाब। खरं तर पक्ष विदर्भात वाढला पाहिजे यासाठी वेगळं फोकस या सगळ्या बैठकीच्या माध्यमातून दिसते। तुम्ही सुद्धा दादांसमोर मांडलेलं आहे का मंत्र्यांनी पर्यटनासाठी येऊ नये, खरं तर प्रश्न सुटले पाहिजे, सर्वसामान्य कार्यकर्त्याचे प्रश्न सुटले पाहिजे, पर्यटन नाही झालं पाहिजे। बरोबर आहे ना। हा नागपूरमध्ये हा शिबिर घेण्याच्या मागे उद्दिष्ट जरूर विदर्भावर आमचा फोकस वाढला पाहिजे। विदर्भ महाराष्ट्राचा एक फार मोठा हिस्सा आहे आणि या विदर्भामध्ये पारंपरिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीमध्ये असताना किंवा महायुतीमध्ये असताना कमी जागा लढत आलो, त्यामुळे आम्हाला इथे पक्षाला अजून बळकट करायचं आहे। स्थानिक हा जे संस्था आहे त्यामध्ये आमच्या कार्यकर्त्यांना बिचारांना लोकसभा आणि विधानसभा लढायला संधी मिळत नाही, किमान त्यांना या इलेक्शनमध्ये त्यांना स्वतःचा काय ताकद आहे, प्रतिभा काय आहे ते लोकांच्या समोर मांडण्याचा पण एक मौका मिळतो आणि त्या निमित्तानं पक्षही बळकट होतो। कुठेतरी ज्या पद्धतीने छगन भुजबळ साहेब आपली वेगळी भूमिका समता परिषदेच्या माध्यमातून मांडत आहे, राष्ट्रवादीची भूमिका नेमकी काय असणार आहे? त्यांनी काल असंही म्हटलं की जे लोक म्हणजे जरांगे पाटीलना पाठिंबा देतील त्यांना पाडा, म्हणजे अनेक म्हणजे तुमच्याही गटाचे अनेक लोक तिथं जात असतात। भुजबळ साहेबांची समता परिषद आजची नाही, ते 40 वर्षापासून समता परिषदाचे एक नेते म्हणून ओळखले जातात आणि समता परिषदमध्ये त्यांनी जे काही भाष्य केलं असेल ते तिथला OBC समाजासाठी योग्य आहे। आज आम्ही पक्ष चालवत असताना आम्हाला OBC समाजालाही तेवढंच महत्त्व द्यायचं आहे, SC ST समाजालाही द्यायचं आहे, इतर समाजालाही द्यायचं आहे। आता मराठा समाजालाही इतक्या वर्षापासून त्यांची मागणी होती, ज्या पद्धतीनं सरकारने आता
त्याचाही एक निकाल काढण्याचा प्रयत्न केला आहे, त्याचाही एक महत्त्व आहे. अजून यापुढेही अनेक समाजाची, धनगर समाजाची मागणी आहे, इतर अनेक काही समाजाचे वेगळे प्रश्न आहे, ते सुद्धा मार्गी लावण्यासाठी एका गोष्टीचं महत्त्व लोकांनी समजलं पाहिजे की काही कायद्याच्या पण बंधन असतात, काही आपल्याकडे मर्यादा असतात, सरकारकडे पण मर्यादा असतात. ते सगळं समजून तरीही मार्ग चांगला कसा काढता येईल हे आमच्या फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये आमच्या महायुती सरकार करत आहे. दादाने एक प्रकारे इशारे दिला, जे काम करणार नसतील त्यांनी बाजूला केलं जाईल, म्हणजे एक प्रकारे तंबी देण्यात आलेली आहे. आतापर्यंत कुठंतरी विदर्भाकडे दुर्लक्ष झालं, तुम्ही ते खंतही व्यक्त केली. मी बिलकुल विदर्भाकडे दुर्लक्ष झाला तेही मी व्यक्त केलं. मंत्र्यांचा काही जे रोल असते त्यांची जबाबदारी फक्त त्यांच्या मंत्रालयपुरती की मतदारसंघपुरती नाही आहे, त्यांची महाराष्ट्राचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्त्यांचा आणि संघटनेच्या प्रती पण आहे. आणि त्यांनी महाराष्ट्रभर फिरावं, आमच्या कार्यकर्त्यांचं मनोगत ऐकून घ्यावं, त्यांचे प्रश्न सोडावे, ही अतिशय महत्त्वाचं आहे. आणि म्हणून दादांनी जे सूचक इशारा केला आहे माझ्या प्रस्तावावर ते अतिशय योग्य आहे. आणि ज्यांनी नाही काम केलं याप्रमाणे तर नक्कीच त्याच्यावर कारवाई होईल. राहुल गांधी म्हणतात मोदींनी एकही पत्रकार परिषद घेतली नाही, कालही पुन्हा मतं डिलीट केल्याचा आरोप केलेला आहे, हायड्रोजन बॉम्ब टाकणार आहे असंही ते म्हणत आहे. राहुल गांधीला हायड्रोजन बॉम्ब, ॲटम बॉम्ब, कोणता आपला दिवाळीचा काय लक्ष्मी बॉम्ब किंवा ते छोटी छोटी पटाके जे असतात, कुठलाही बॉम्ब ते फोडू द्या, ते फुलझडीसारखा ते आपले बाळ नाही खेळत का दिवाळीमध्ये, तसंच ते त्यांचा बॉम्ब निघणार आहे. नक्कीच कुठंतरी राहुल गांधींना कितीही आरोप करू द्या, त्यांचे बॉम्ब हे छोट्या फटाक्यासारखेच फुटलेले असणार आहे असंही जे आहे प्रफुल्ल पटेल यांनी साम टीव्हीशी बोलताना सांगितले. व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.